राधानगरी विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत। विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर यांच्याविरुद्ध महाविकास आघाडीच्या तिकिटासाठी चर्चा सुरू असून अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही। राष्ट्रवादी काँग्रेसचे के.पी. पाटील आणि ए.वाय. पाटील हे इच्छुक उमेदवार म्हणून समोर आले आहेत। मात्र ही जागा उद्धव ठाकरे गटाकडे जाण्याची शक्यता अधिक आहे। त्यामुळे शिवसेनेचे प्रकाश पाटील यांनाही संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। याशिवाय भाजपमधील जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राहुल देसाई यांनी महाविकास आघाडीत प्रवेशाची तयारी सुरू केली असून तेही या लढतीत महत्त्वाचे दावेदार ठरणार आहेत। त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी किंवा चौरंगी लढत होणार असल्याचे संकेत आहेत। मनसेकडून युवराज येडुरे हे उमेदवार म्हणून पुढे आले। त्यांनी राज ठाकरे यांच्या विचारधारेवर आधारित मोहीम सुरू केली असून मतदारांशी संवाद साधत आहेत। सामाजिक क्षेत्रात अभ्यासू नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे, ज्यामुळे मतदारांमध्ये नव्या चेहऱ्याचे आकर्षण देखील वाढल्याचे या मतदारसंघात पाहायला मिळत आहे। या बदलत्या राजकीय दृश्यात आता महाविकास आघाडीतून कोणाला तिकीट मिळणार हे लवकरच स्पष्ट होईल। मात्र नवीन चेहऱ्यांसाठी मतदारसंघात अनुकूल वातावरण असल्याचं दिसत आहे।